First of all, we are going to learn the trigonometric table for different angles. First of all, already in the 9th class we discussed about sine ratio, cos ratio and tan ratio. We are going to recall all these three ratios. So here the values are 0, 1 upon 2, 1 upon root 2, root 3 upon 2 and 1. या पद्धतीने या किमती आहेत. आता यानंतर कॉस रेशो साठी याच किमती फक्त उलट्या क्रमाने लिहायच्या, म्हणजेच शेवटची किंमत पहिल्यांदा येईल, यानंतर दुसरी किंमत या ठिकाणी येईल रूट 3 अपॉन 2, 1 अपॉन रूट 2 ही किंमत इथे येईल 1 अपॉन 2 and lastly it will be 0. After that, for tan ratio, here we know the trigonometric ratio tan is equal to sin theta upon cos theta. sin theta upon cos theta म्हणजे थोडक्यात या ठिकाणी वरची किंमत भागिले खालची किंमत याप्रमाणे केलं तरी लक्षात येईल आपल्याला. 0 upon 1 that is 0. ही किंमत भागिले ही किंमत या ठिकाणी हे दोन दोन कट होऊन जाईल, म्हणजे हे 1 upon 3 रूट 3, 1 upon रूट 3. या ठिकाणी हे रूट 2 कट होईल, 1 upon 1 that is 1. then रूट 3 upon 2 divided by 1 upon 2, हे 2 कॅन्सल होईल, हे होईल रूट 3 आणि 1 upon 0 is not defined. then for cosec, we know cosec ratio, cosec is 1 upon sin, that means reciprocal of sin. याचा रेसिप्रोकल घ्यायचा. रेसिप्रोकल घ्यायचा म्हणजे काय करायचं, याला छेदस्थानी 1 जर गृहीत धरलं तर 0 upon 1 आहे, तर याचा रेसिप्रोकल घ्यायचा म्हणजे 1 upon 0, तर हे झालं नॉट डिफाइंड. दुसरं या ठिकाणी रेसिप्रोकल घेतला तर 2 upon 1 म्हणजेच 2. या ठिकाणी रूट 2 अपॉन 1 म्हणजे रूट 2, इथं 2 अपॉन रूट 3. या ठिकाणी 1 अपॉन 1 हे झालं 1. इथं सेक हा कॉसचा रेसिप्रोकल आहे, तर या ठिकाणी 1 अपॉन 1 होईल, इथं 2 अपॉन रूट 3. म्हणजे थोडक्यात हीच ओळ आपल्याला उलट्या क्रमाने या ठिकाणी वापरायची आहे. तर हे येईल रूट 2, हे येईल 2 आणि या ठिकाणी हे येईल नॉट डिफाइंड. आणि लास्ट कॉट रेशो. कॉट रेशो इज नथिंग बट रेसिप्रोकल ऑफ टॅन रेशो. याचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे, तर हे 0 म्हणजे 0 अपॉन 1 आहे, याचा रेसिप्रोकल 1 अपॉन 0 म्हणजेच नॉट डिफाइंड. यानंतर याचा रेसिप्रोकल येईल रूट 3, याचा रेसिप्रोकल 1, इथं 1 अपॉन रूट 3 आणि 1 upon not defined is equal to 0. So in this way, this is trigonometric table which we have to go through for solving word problems, because different angles can be mentioned in the word problems, by which we have to use all these trigonometric ratios. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व कोणांचा आणि या ट्रिग्नोमेट्रिक रेशोचा वापर करून आपल्याला वर्ड प्रॉब्लेम्स सोडवायचे आहेत. नाउ नेक्स्ट कन्सेप्ट इज डायरेक्शन ऑफ विजन, म्हणजे थोडक्यात दृष्टीची दिशा. या ठिकाणी ही AB ही एक बिल्डिंग आहे आणि CD ही दुसरी बिल्डिंग आहे. या ठिकाणी एक व्यक्ती उभा आहे. मग या ठिकाणाहून याची जी हॉरिझॉन्टल लाईन ऑफ विजन म्हणतो आपण, त्याला ती ही असेल, मग याला आपण म्हणतो हॉरिझॉन्टल लाईन ऑफ विजन, म्हणजेच द डायरेक्शन विच इज पॅरलल टू द अर्थ. जी दिशा ही जमिनीला पॅरलल असेल तिला आपण हॉरिझॉन्टल लाईन ऑफ विजन म्हणू. यानंतर आता हा व्यक्ती या समोरची जी बिल्डिंग आहे हिच्या वरच्या टोकाला ज्या वेळेस पाहतो त्यावेळेस त्याला त्याची नजर ही वरच्या दिशेने वळवावी लागते. वरच्या दिशेने
वळवावी लागते, किंवा साध्या भाषेत सांगायचं झालं तर त्याला मान वर करून वरच्या दिशेनं पाहावं लागतं. मग याला आपण म्हणतो अँगल ऑफ इलिव्हेशन. सो दिस इज कॉल्ड अँगल ऑफ इलिव्हेशन. त्याच वेळी हा व्यक्ती जो आहे याला या दुसऱ्या बिल्डिंगच्या समोरच्या बिल्डिंगच्या पायथ्याकडे जर पाहायचं असेल, खालच्या बाजूला जर पाहायचं असेल, तर त्यावेळी त्याला त्याची नजर खालच्या दिशेने वळवावी लागते. आणि हा जो अँगल या ठिकाणी तयार झाला याला आपण म्हणतो अँगल ऑफ डिप्रेशन. सो इन दिस वे टू टाइप्स ऑफ अँगल्स आर फॉर्म्ड. एक, जर आपल्याला आपल्या उंचीपेक्षा जर वरच्या बाजूला असणाऱ्या वस्तूकडे पाहायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी अँगल ऑफ इलिव्हेशन मिळेल. आणि आपल्या उंचीपेक्षा जर कमी उंचीवरची वस्तू पाहायची असेल तर त्या ठिकाणी अँगल ऑफ डिप्रेशन तयार होईल. तर अशा पद्धतीनं या दोन प्रकारचे अँगल आपल्याला या वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये पाहायचे आहेत. त्याचा वापर करून आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत. Now the first example from exercise 6.2. So first of all we will read the example. Person is standing at a distance of 80 meter from the church. A person is standing at 80 meters from the church, looking at the top. Now that person is looking at the top of the church, मेकिंग अन अँगल ऑफ इलिव्हेशन ऑफ 45 डिग्री. हा 45 चा कोन करून तो त्याची अँगल ऑफ इलिव्हेशन असणार आहे अशा पद्धतीनं. तर फाइंड द हाइट ऑफ चर्च. वी हॅव टू फाइंड आउट हाइट ऑफ चर्च. सो लेट सेगमेंट ए बी इज ए चर्च. अजून एक महत्वाची बाब या ठिकाणी, वर्ड प्रॉब्लेम मध्ये आकृती काढणं हे कंपल्सरी आहे. त्याचबरोबर ही आकृती रेषांच्या माध्यमातून काढायची आहे. आता ही ए बी हे चर्च आहे, पण आपण या ठिकाणी रेषेच्या माध्यमातूनच दाखवतो. मग त्यामुळं हा सेगमेंट ए बी काय आहे हे या ठिकाणी मेन्शन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. So segment AB is a church and point C is position of a person. C ही त्या व्यक्तीची जागा आहे जिथून तो या चर्चच्या वरच्या टोकाला पाहतो आहे. मग इन ट्रायंगल ABC angle B is equal to 90 degree, angle C is equal to theta is equal to 45 degree. Then आता या ठिकाणी पहा ही बाजू दिलेली आहे. मग according to this theta this is adjacent side and we have to find out AB. Now the trigonometric ratio regarding opposite side and adjacent side is tan ratio. So here we have to use tan ratio. So tan theta is equal to opposite side AB upon adjacent side BC. So tan 45 is equal to opposite side AB upon BC is 80. So tan 45 is 1 is equal to AB upon 80. Now transfer this 80 on this side. So 80 is equal to AB. Therefore AB is equal to 80 meter. Now AB is a church. That means it is height of a church. So lastly we have to write in sentence height of the church is 80 meter. So in this way we have to solve all these examples. Now second example,
from the top of a lighthouse, that means AB is a lighthouse, so from the top of lighthouse an observer is looking at the ship, that means C is ship, so at the ship makes an angle of depression 60 degree. If the height of the lighthouse is 90 meter, then find how far that ship is from the lighthouse. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे अंतर काढायचं आहे. मग let segment AB is a lighthouse and point C is position of ship. Now here ray AD is parallel to side BC. AD is parallel to side BC. Therefore, angle DAC congruent angle ACB. These two angles are congruent and they are alternate angles. Therefore, measure of angle DAC is equal to measure of angle ACB is equal to 60 degree. Therefore, measure of angle ACB is equal to 60 degree. मग या कोणाचं माप 60 अंश झालं. मग इन ट्रायंगल ABC angle C is equal to theta is equal to 60 degree. आता या ठिकाणी AB ची किंमत दिलेली आहे आणि BC ची किंमत काढायची आहे. ही अपोजिट साइड आहे, ही ऍडजसंट साइड आहे. म्हणजे पुन्हा या ठिकाणी आपल्याला tan रेशो वापरायचा आहे. मग tan theta is equal to AB upon BC, that is tan 60 is equal to AB is 90 upon BC. Now tan 60 किंमत आहे √3 is equal to 90 upon BC. Therefore, BC is equal to 90 upon √3. हे BC या बाजूला घेतलं, √3 इकडे खाली घेतलं. आता याचं रॅशनलायझेशन करायचं, त्यासाठी याला √3 न मल्टिप्लाय करावं लागेल दोन्ही साइडला. मग हे झालं 90 upon 3 multiplied by √3. हे √3 into √3 3. तर याचा भागाकार करून घ्यायचा. 3 न याला भाग जातो 30 चा. So it becomes 30 √3. BC is equal to, so BC is equal to 30 multiplied by 1.73. ही किंमत दिलेली असेल तर वापरायची आहे. मग या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा. 3 न आधी गुणायचं. 3 त्रिक 9, 3 7 21 ला 1, हा 4 ला 1 सॉरी 2, 3 1 3 आणि 2 5. पहिल्यांदा हे शून्य लिहायचं आणि दशांशानंतर 2 अंक आहेत म्हणून या ठिकाणी येईल. सो इट बिकम्स 51.9 मीटर. BC is equal to, मग शेवटी वाक्यात the ship is 51.9 meter away from lighthouse. Now example number 3. Two buildings are facing each other on a road of width 12 meter. हा रोड आहे 12 मीटरचा. एक या बाजूने बिल्डिंग आहे, दुसरी या बाजूने बिल्डिंग आहे. अशा पद्धतीने दिलेला आहे. From the top of the first building which is 10 meter high. मग या बिल्डिंगच्या वरच्या बाजूवरून from the top of first building which is 10 meter high, the angle of elevation
angle of elevation of the top of second building is 60 degree. हा 60 अंशाचा कोन होतो. ही हॉरिझॉन्टल लाईन ऑफ विजन असेल. मग या ठिकाणी अशा पद्धतीने 60 अंशामध्ये आपल्याला मान वळवावी लागेल की जेणेकरून आपल्याला याचा टॉप या ठिकाणचा दिसेल. यानंतर व्हॉट इज द हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग, याची आपल्याला हाईट काढायची आहे. लेट सेगमेंट ए बी अँड segment CD are two buildings. A is position of an observer. Segment AE perpendicular segment CD. आता अगोदर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी हा जो क्वाड्रिलॅटरल आहे ए बी डी ई, हा क्वाड्रिलॅटरल हा रेक्टँगल दाखवायचा आहे. तर इन क्वाड्रिलॅटरल ए बी डी ई measure of angle B is equal to measure of angle D is equal to measure of angle AED is equal to 90 degree. Three angles are right angles, that means automatically fourth angle will be right angle. Therefore quadrilateral ABDE is a rectangle. मग या ठिकाणी आपण रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज वापरू शकतो. मग AE is equal to BD is equal to 12 मीटर आणि ED is equal to AB is equal to 10 मीटर. याला कारण आपण लिहू शकतो अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. मग ही जर 12 असेल तर ही साइड 12 झाली आणि AB जर 12 असेल तर ED 12 झाली. सॉरी, ही जर 10 असेल तर ही पण 10 झाली. आता आपल्याला हा फक्त CE भाग काढायचा राहिलेला आहे. मग या ठिकाणी आपल्याला हा ट्रायंगल वापरायचा आहे, ट्रायंगल AEC. सो इन ट्रायंगल AEC angle EAC is equal to theta is equal to 60 degree. मग ही बाजू दिलेली आहे, ही आहे ऍडजसंट साइड आणि CE होते अपोजिट साइड. अपोजिट साइड आणि ऍडजसंट साइड असणारा ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे tan. मग tan theta is equal to CE upon AE. So tan 60 is equal to CE upon AE is 12. So tan 60 is root 3 is equal to CE upon 12. मग हे 12 इकडे घ्यायचं तर हे झालं 12 multiplied by root 3 is equal to CE. मग या दोघांचा गुणाकार करायचा आहे तर 12 multiplied by 1.73 is equal to CE. मग या दोघांचा गुणाकार करून घेऊ. 12 36 ला 6 आले 3, 12 84, 84 आणि 3 87, 87 ला 7 आले 8, 12 12, 12 8 20 is equal to CE. So CE is equal to 20.76 मीटर. हे झालं CE. मग यानंतर आपल्याला CD is equal to CE plus ED, that is 20.76 plus 10, that is 30.76
meter. So CD is equal to 30.76 meter. So lastly here we have to write answer in sentence. या ठिकाणी लिहू आपण the height of second building is 30.76 मीटर. या ठिकाणी अजून एक लक्षात घ्या की जर √3 ची किंमत दिलेली असेल तर ती वापरून आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. जर किंमत दिलेली नसेल तर न वापरताही आपल्याला हे उदाहरण सोडवता येते. Two poles of height 18 meter and 7 meter are erected on the ground. One pole is of 18 meter and second pole is of 7 meter erected on the ground. The length of the wire fastened at the top is 22 meters. या दोन्हीच्या वरच्या टोकाला जी दोरी बांधलेली आहे, तार बांधलेली आहे ती 22 मीटर आहे. Then find the angle made by wire with the horizontal. या वायरने या हॉरिझॉन्टल बरोबर केलेला जो कोन आहे हा कोन आपल्याला काढायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा माहिती लिहावी लागेल. लेट सेगमेंट AB and segment CD are poles. Segment AC is a wire. पुढं या ठिकाणी आपल्याला हा जो क्वाड्रिलॅटरल आहे ABDE हा पुन्हा आपल्याला रेक्टँगल दाखवायचा आहे. तर in quadrilateral ABDE measure of angle B is equal to measure of angle D is equal to measure of angle AED is equal to 90 degree. Therefore quadrilateral ABDE is a rectangle. मग या ठिकाणी आपण रेक्टँगल च्या प्रॉपर्टी वापरू शकतो. तर ED is equal to AB is equal to 7 मीटर. अपोजिट साइड्स तर त्याप्रमाणे या ठिकाणी हा ED झाली 7 मीटर. Therefore ED is equal to 7 मीटर. मग CD is equal to CE plus ED. So 18 is equal to CE plus 7. हे 7 इकडे घ्या. 18 minus 7 is equal to CE, that is 11 is equal to CE. Therefore we can write CE is equal to 11 मीटर. आता हा जो ट्रायंगल आहे इन ट्रायंगल AEC AC is equal to 22 मीटर आणि CE is equal to 11 मीटर. आता या ठिकाणी पहा साइन रेशो. आता ही जी साइड आहे ही अपोजिट साइड आहे आणि ही हायपोटेनस आहे. अपोजिट साइड आणि हायपोटेनस याच्यातला रेशो आहे साइन रेशो. मग साइन थीटा इज इक्वल टू CE अपॉन AC. तर CE आहे 11 अपॉन AC इज 22, that is 1 upon 2. So sin theta is equal to 1 upon 2. याला आपण स्टेप नंबर 1 म्हणू. तर but sin 30 is 1 upon 2. स्टेप नंबर 2. sin 30 हा रेशो 1 upon 2 आहे. मग from 1 and 2 we can write theta is equal to 30 degree. पहा
हा साइन रेशो आहे, हा साइन रेशो आहे. या ठिकाणी 1/2 आहे, इथं पण 1/2 आहे. याचा अर्थ थीटा विल बी इक्वल टू 30 डिग्री. मग शेवटी वाक्यात उत्तर लिहायचं, द मेजर ऑफ अँगल formed by wire with horizontal is 30 degree. Now example number 5. A storm broke a tree and the tree top rested 20 meter from the base of the tree. म्हणजेच हे झाड वादळामुळे तुटलं, या पॉइंटला तुटलं आणि हा वरचा जो भाग आहे अशा पद्धतीने इथं या पॉइंट डी ला रेस्ट झाला, मेकिंग an angle of 60 degree with the ground. Then find total height of the tree. या पूर्ण झाडाची पूर्ण उंची आपल्याला काढायची आहे. मग let segment AB is a tree. Segment AC is broken part of the tree such that AC is equal to CD. स्टेप नंबर 1. AC आणि CD सारखा भाग आहे. मग आता या ठिकाणी ही किंमत 20 मीटर आहे. यानंतर आपल्याला या त्रिकोणामध्ये यायचं आहे. तर इन ट्रायंगल CBD मेजर ऑफ अँगल D is equal to theta is equal to 60 डिग्री. मग पहिल्यांदा आपण ही बाजू काढून घेणार आहोत. तर ही आहे अपोजिट साइड आणि ही आहे दिलेली बाजू आहे ऍडजसंट साइड. अपोजिट साइड आणि ऍडजसंट साइड याचा अर्थ टॅन रेशो वापरायचा. तर टॅन थीटा इज इक्वल टू CD अपॉन BD. तर टॅन 60 इज इक्वल टू CB अपॉन BD. BD इज 20. तर tan 60 ची किंमत आहे √3 इज इक्वल टू CB अपॉन 20. So it becomes 20 into √3 is equal to CB. That is CB is equal to 20 √3 मीटर. या ठिकाणी √3 ची किंमत दिलेली नाही, त्यामुळे आपण अशाच पद्धतीने याला ठेवणार आहोत. यानंतर आता ही बाजू काढायची आहे. तर ही बाजू दिलेली आहे आणि ही बाजू काढायची आहे. ही ऍडजसंट साइड आणि ही हायपोटेनस, म्हणजे याचा अर्थ कॉस रेशो वापरावा लागेल. मग कॉस थीटा इज इक्वल टू BD upon CD. That is cos 60 is equal to BD is 20 upon CD. Cos 60 is 1 upon 2 is equal to 20 upon CD. So CD into 1, that is CD is equal to 20 into 2, 40 meter. तर हे CD झाली 40 मीटर. तर CD आणि AC सारखेच आहेत, म्हणून या ठिकाणी AC इज इक्वल टू CD इज इक्वल टू 40 मीटर. दिस इज फ्रॉम इक्वेशन 1. मग या ठिकाणी आपल्याला AB ची किंमत काढायची आहे. तर AB इज इक्वल टू AC प्लस CB. दॅट इज 40 प्लस 20 √3. सो या ठिकाणी फार तर आपण काय करू शकतो, 20 कॉमन घेऊ शकतो. 20 कॉमन जर घेतलं तर 20 दुने 40 आणि
या ठिकाणी येईल √3 मीटर. सो AB इज इक्वल टू 20 इन ब्रॅकेट 2 प्लस √3 मीटर. अशा पद्धतीने फार त्याचं आपण उत्तर लिहू शकतो. शेवटी वाक्यात उत्तर लिहायचं आहे. तर टोटल हाईट ऑफ द ट्री इज, एक तर ही किंमत लिहा किंवा ही किंमत, कोणत्याही किंमत लिहिली तरी चालेल, 2 प्लस √3 मीटर. Now last example of this exercise, that is a kite is flying at a height of 60 meter above the ground. A kite is flying at this point above 60 meter above the ground. A string attached to the kite is tied at the ground. याला जी दोरी बांधलेली आहे, मांजा म्हणतो आपण त्याला, ती या ठिकाणी बांधलेली आहे, टाय केलेली आहे. is tied at the ground. It makes an angle of 60 degree with the ground. Assuming that the string is straight, then find the length of the string. तर या स्ट्रिंगची लेंथ आपल्याला काढायची आहे. मग लेट point A is position of kite. Segment AC is a string. पुढं in triangle ABC, angle C is equal to theta is equal to 60 degree. मग आपल्याला हे अंतर दिलेलं आहे AB, आणि आपल्याला किंमत जी काढायची आहे लेंथ ऑफ स्ट्रिंग म्हणजे AC काढायची आहे. ही साइड झाली अपोजिट साइड आणि ही आहे हायपोटेन्युस, म्हणजे अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्युस हा रेशो आहे साइन रेशो. याचा अर्थ यामध्ये आपल्याला साइन रेशो वापरायचा आहे. तर साइन थीटा इज इक्वल टू AB अपॉन AC, that is sin 60 is equal to AB is 60 meter divided by AC. Sin 60 is √3 upon 2 is equal to 60 upon AC. या ठिकाणी √3 ची किंमत आपल्याला दिलेली आहे, त्याचा वापर करायचा आहे. तर AC या साइडला वर येईल, किंवा असं करा √3 मल्टिप्लाइड बाय AC is equal to 2 multiplied by 60. Simple cross multiplication. Now AC is equal to 120 upon √3. 2 into 60 120 and divided by √3. आता या ठिकाणी रॅशनलायझेशन करायचं. √3 upon √3. So is equal to 120 divided by 3 multiplied by √3. तर हे झालं 40√3. पुढं यामध्ये किंमत ठेवायची 40 मल्टिप्लाइड बाय 1.73. या दोघांचा गुणाकार करायचा. 4 त्रिक 12 ला 2, ह्याच्या आला 1, 4 4 7 28, 1 29, ह्याच्या आले 2, 4 4 1 4, 4 2 6. आता पहिल्यांदा हे शून्य लिहायचं आणि दशांश शून्य आता या ठिकाणी येईल, म्हणजेच हे झालं 69.2 मीटर. AC is equal to, lastly we have to write the answer in sentence. Length of the string is 69.2 meter.